नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या गोष्टी बाप्पाच्या या सिरीजसाठी खूप छान असा प्रतिसाद मला माझ्या लेखिका मैत्रिणींकडून येत आहे। बऱ्याच मैत्रिणी मला त्यांच्या गणपती बाप्पाच्या आठवणी किंवा त्यांच्याकडे बनवला जाणारा प्रसाद नैवेद्य, गणपतीची सजावट कशी या संदर्भातले माहिती किंवा काही त्यांच्या आठवणी या मला ब्लॉगमध्ये लिहून दिलेल्या आहेत आणि त्यांचे मी व्हिडिओ बनवून इथे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रकाशित करत आहे। तर आज पण आपल्याला माझ्यातली मी ग्रुपमधील लेखिका अंजली आमलेकर यांनी बाप्पाचं नैवेद्य या सदरामध्ये त्यांची एक आठवण मला इथे लिहून पाठवलेली आहे। तीच मी तुमच्यापुढे आता सादर करते। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण असंच काही गणेशोत्सवासंदर्भात काही आठवणी असतील किंवा तुमच्या काही पद्धती असतील किंवा काही पारंपरिक पदार्थ असतील जे तुमच्या नैवेद्याला बनवले जातात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि एखादा खास पदार्थ असतो जो तुमच्या घरामध्ये बनवला जातो। अशा कुठल्याही नैवेद्याची किंवा बाप्पा संदर्भातली कोणतीही गोष्ट असेल त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ इथे प्रकाशित व्हावा असं वाटत असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुमच्या पण माहितीचा बाप्पाचा सिरीजमधला हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित केला जाईल। तर आता आपण पाहूयात अंजली आमलेकर यांनी पाठवलेला त्यांचा बाप्पाचा नैवेद्य हा ब्लॉग। शीर्षकच आहे बाप्पाचा नैवेद्य। बाप्पाच्या आगमनाचा सोहळा हा जागोजागी यथासांग पद्धतीने पार पडतो। माझ्या माहेरी 10 दिवसाचा व सासरी गौरीसोबत त्याचे विसर्जन असते। म्हणजेच कधी तो 5 दिवसाचा येतो तर कधी 7 दिवसाचा येतो। माहेरी आमच्या बाप्पाच्या नैवेद्याचा थाट काही औरच असतो। त्यावेळेस सगळेच प्रकार हे सोहळ्यात असायचे। आम्ही 2 भाऊ व 2 बहिणी सोहळ्यात असल्यामुळे आई आम्हा दोघींना ओला प्रसाद करताना हात लावू द्यायची नाही। कोरडा प्रसाद मात्र करायला मिळायचा। तोच आनंद आमच्यासाठी खूप काही केल्याचा आनंद देऊन जायचा। आईकडे तळणीचे ओल्या खोबऱ्याचे मोदक असायचे। त्यावेळेस पंचखाद्य सगळे ड्रायफ्रूट्स वापरून केलेला हा आनंदाच्या दिवशीचा महत्त्वाचा नैवेद्य असायचा। विसर्जनाच्या वेळेला प्रसादाला भरपूर मंडळी राहायची। मोदक, पंचखाद्य व पोटभर काला, शिवाय बाप्पाच्या जवळ कलशात ठेवलेले नारळ बाप्पाच्या समोर फोडून त्याचा पाण्याचा अभिषेक विसर्जनाच्या वेळेला बाप्पावर व्हायचा। त्या खोबऱ्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून प्रसाद म्हणून वाटले जायचे। सगळी मंडळी खुश। हीच सगळी प्रथा माझ्या सासरी सुद्धा आहे। तशाच प्रकारचा आनंद मला सासरी सुद्धा मिळत आहे। परंपरेने चालत आलेली ही रूढी सदैव अशीच सुरू राहावी, अशीच सुखावणारा अनुभव देत राहावी। तर अंजलीताईंनी त्यांची छोटीशी आठवण सांगितलेली आहे। त्यांच्या माहेरी आणि सासरी कशा पद्धतीने नैवेद्य केला जातो हे त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून सांगितलेलं आहे। तर ताईंनी एक छोटीशी चारोळीसुद्धा या ब्लॉगसोबत जोडलेली आहे, म्हणजेच सांगितलेली आहे, ती सुद्धा मी इथे वाचून दाखवते। मोदकाचा गोडवा पंचखाद्याचा मेवा, मोदकाचा गोडवा पंचखाद्याचा मेवा, काल्याचा प्रसाद घ्यावा, काल्याचा प्रसाद घ्यावा, हाच बाप्पाच्या कृपेचा ओलावा, हाच बाप्पाच्या कृपेचा ओलावा। तर खूप छान अशी ही आठवण म्हणा अंजलीताईंनी त्यांच्या ब्लॉगमधून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मैत्रिणींनो, तुमच्यासुद्धा माहितीचा असाच व्हिडिओ बनवला जाईल, फक्त त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। हा चॅनल आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मी वाट पाहते तुमच्या ब्लॉगची। 10 दिवसामध्ये भरपूर माहिती, भरपूर ब्लॉग येऊ देत, जेणेकरून तुमच्या व्हिडिओंना इथे प्रसिद्धी दिली जाईल। धन्यवाद।